राम राम मित्रांनो, मी तुमचं अनिकेत देखणे पाटील. तर मित्रांनो, आज आपल्याशी गाडी आहे ह्युंडाई क्रेटाचं एस ऑप्शनल व्हेरियंट आहे मित्रांनो. डिझेल मध्ये गाडी येऊन जाईल मित्रांनो ही. आणि डिझेल मध्ये म्हटलं तर मायलेज वगैरे ते चांगला येऊन जाते मित्रांनो. थोडी महाग येते पण मायलेज चांगला राहते. म्हणजेच की आपल्याला जर गाडी लांब दूर आपण घेऊन जात असेल ट्रिपच्या हिशोबानं, तर पेट्रोलपेक्षा डिझेल गाडी कधी पण मित्रांनो चांगली प्रिफर राहते आपल्याला. एकतर पेट्रोलपेक्षा स्वस्ती पण राहते आणि मायलेज पण चांगला देते. काय वाटत नाही आपल्याला पेट्रोलच्या मुकाबल्यात पाहायला गेलो तर, जास्त लांबची आपली रनिंग असेल तर. बाकी क्रेटाचं एस ऑप्शनल मॅन्युअल वेरियंट आहे मित्रांनो, डिझेलमध्ये आहे, जे की आपल्या ब्लू कलरमध्ये येऊन जाईल मित्रांनो. आज आपण याचा रिव्ह्यू करणार प्रॉपर मराठीमध्ये. याच्यामध्ये तुम्हाला याची फीचर्स, प्राइसिंग, EMI आणि मित्रांनो हिचं जो फीचर्स वगैरे काय काय देते कंपनी या मॉडेलमध्ये, जे की आपल्याला टॉप मॉडेलमध्ये येतं याच्यात नाही येतं, ते पण तुम्हाला सांगेल देईल मित्रांनो मी. सगळ्यात मित्रांनो आपण जर बोलूया आपल्या गाडीच्या चाबीघराबद्दल, तर या प्रकारे आपल्या गाडी चाबीघरावरून जाईल. Hyundaiचे लोगो वगैरे आपल्या इथे येऊन जाते मित्रांनो. सध्या याच्यावरती स्टिकर लावलेलं आहे. बाकी तर तुम्हाला लॉक अनलॉक आणि डिक्कीला तुम्ही ओपन करू शकता मित्रांनो. बाकी आपण जर बघायला गेलो मित्रांनो याच्या प्राइसिंगबद्दल, सगळ्यात पहिले तर क्रेटा एस ऑप्शनल डिझेलचे मित्रांनो, याची एक्चुअल प्राइस आपल्या प्रभ ह्युंडाई वाशिममध्ये 15,67,000 आहे मित्रांनो. चला आपण इंजिन बिल एकदा ओपन करूया. बाकी पेट्रोल डिझेल टँक ओपन करायसाठी इथं जागावर दिली आपल्याला. तर या प्रकारे मित्रांनो आपल्या गाडीचा जो इंजिन वगैरे ते आपल्याला मिळून जाईल, जे की आपल्याला 1.5 लिटरचा CID इंजिन आहे मित्रांनो, जे की आपल्याला 1493 CC मध्ये 4 सिलेंडर इंजन, जे की आपल्याला 114 bhp आणि 250 न्यूटन टॉर्क करून देते मित्रांनो, 4 सिलेंडर इंजन वगैरे. बाकी हा जो इंजन आहे मित्रांनो, हा आपल्या जाते टर्बोचा इंजन वगैरे, ज्यामध्ये तुम्हाला प्रॉपर कवर वगैरे ते मिळून जाईल मित्रांनो. या बाजू टर्बोचं तुम्हाला ते पाईप वगैरे ते मिळून जाईल. बाकी आपल्या बॅटरी वगैरे, या बाजूचे फ्यूज वगैरे ते मिळून जाते मित्रांनो. सध्या गाडी खूप जास्त गरम होत आहे, तर लवकर बंद करूया याला. बाकी याच्यामध्ये तुम्हाला ॲड्रेस वगैरे येत नाही मित्रांनो, आणि प्रॉपर इन्स्टॉलेशन वगैरे प्रॉपर इथं देत आहे Hyundai कंपनी वगैरे मित्रांनो. बाकी डंटी आपल्या इथं दिलेली आहे. आता आपण याला करू सध्या बंद वगैरे मित्रांनो, कारण की याचं वजन वगैरे जो आहे तो खूप जास्त आहे. बाकी आपण जर बघायला गेलो मित्रांनो लाईट वगैरे बद्दल, तर Hyundai याच्यामध्ये आपल्या कनेक्टेड DRS वगैरे जाते मित्रांनो, जे की समोरून जाईल. पाठीमागे आपले कनेक्टेड टेलर वगैरे देऊन टाकते. बोला मित्रांनो आपल्या गाडीच्या टर्निंग रेस वगैरे बद्दल, तर ते आपल्याला 5.3 मीटरमध्ये येऊन जाईल मित्रांनो. आणि डिझेल टँक वगैरे मित्रांनो आपल्या गाडीमध्ये 50 लिटरचं येऊन जाते. आणि जे DF म्हणजेच की मित्रांनो ॲज ब्लू टँक वगैरे असते, तर ते आपल्याला येऊन जाते आपल्या गाडीमध्ये 10 ते 20 लिटरपर्यंत आपल्या आरामात मिळून जाईल मित्रांनो. बाकी आपण जर बघायला गेलो आपल्या गाडीच्या मायलेज वगैरेबद्दल, तर मित्रांनो ही आपल्याला डिझेलमध्ये 21 ते 22चा मायलेज आपल्याला आरामात देऊन टाकते मित्रांनो. बाकी आपण जसं बघायला गेलो आपल्या गाडीच्या तशी लांबी वगैरेबद्दल, तर मित्रांनो ही गाडी आपल्याला टोटल तशी 4 मीटरपेक्षा मोठी आहे मित्रांनो. म्हणजेच की 4,330 मध्ये जी टोटल लांबी वगैरे आहे मित्रांनो आपल्या गाडीची, जी रुंदी वगैरे आहे ती आपल्याला 1,790 जे आपल्या गाडीची मित्रांनो उंची वगैरे आहे ती आपल्याला 1,635 मध्ये मिळून जाईल मित्रांनो. आणि जो याचा विलबेस वगैरे आहे तो आपल्याला 2,610 मध्ये मिळून जाईल मित्रांनो. जे ग्राउंड वगैरे मित्रांनो ते आपल्याला 190 मध्ये मिळून जाईल. आणि जो बुटफेस वगैरे आहे ते आपल्याला 433 मध्ये मिळून जाईल मित्रांनो. आपण बघायला गेलो तसं टॉप मॉडेल आणि याच्यामध्ये, कारण की एक तर व्हॅल्यू फॉर मनी व्हेरियंट आहे मित्रांनो. जर तुम्हाला संडू वगैरे पाहिजे असेल, तर तुम्हाला संडू वगैरे नसेल पाहिजे, तर तुमच्यासाठी ऑलवेज म्हणजेच की कधी पण तुम्हाला क्रेटाचं मॉडेल एकदम बेस्ट राहील डिझेलमध्ये मित्रांनो. तुमची रनिंग कमी असेल तर तुम्ही पेट्रोल घेऊन जा, तिथं अजून स्वस्त होऊन जाईल. पण तुमची रनिंग जास्त असेल, कधी कमी पण असेल, तर तुम्ही डिझेल घेऊन जा. मॉडेल बेस्ट आहे मित्रांनो. म्हणजे की 15.5-16 म्हणजे 15.5-15च्या जवळपास ते तुम्हाला ऑन रोड पण जाऊ शकते वाशिममध्ये. बाकी माहिती तुम्ही शोरूमला कॉल वगैरे करू शकता. बाकी मार्च नंतर प्राइसिंग वाढणार आहे, तुम्हाला माहितीच आहे. बाकी मित्रांनो हा आपल्या टॉप मॉडेलपेक्षा म्हणजे व्हॅल्यू फॉर मनी हा मॉडेल आहे, कारण की फक्त याच्यामध्ये 3 फीचर्स येत आहेत मित्रांनो. ॲडस लेवल 2, वेंटिलेशन सीट वगैरे आणि 360 कॅमेरा वगैरे. 360 कॅमेरा मित्रांनो आपण याच्यामध्ये लावू शकतो, फक्त 2 फीचर्स याच्यामध्ये येत नाहीत. बाकी याच्यामध्ये पॅनोरामिक सनरूफ वगैरे हे सगळे फीचर्स वगैरे जातील मित्रांनो. आणि आता आपण बोलूया याच्या लाईट वगैरे बद्दल. तर जे समोर जो आपला लाईट वगैरे दिलेला आहे हा आपल्या येऊन जाते LED मध्ये मित्रांनो, ज्यामध्ये तुम्हाला हाय बीम आणि लो बीम दोन्ही येऊन जातील. बाकी आपण जर बघायला गेलो या बाजूला, तर जसे याचं जे ग्रिल वगैरे दिलेली आहे Hyundai ना, तर Hyundaiचे लोगो याच्यामध्ये मोठे दिलेले आहे. ग्रिलमध्ये चांगला मोठा गॅप दिलेला आहे, ग्रिलमध्ये हवा वगैरे जाऊ इंजिन पर्यंत, त्यामुळे अशी मोठी ग्रिल वगैरे दिलेली आहे. खाली आपल्याला ब्लॅक ग्रिल वगैरे येऊन जाईल मित्रांनो. बाकी टोचीच जागावर आपल्याला इथे येऊन जाईल मित्रांनो. ड्रेन स्टेशन वापर वगैरे याच्यामध्ये येऊन जातील मित्रांनो. आणि जे इंडिकेटर्स वगैरे हे आपल्याला फोल्डेबल आहेत मित्रांनो. बाकी जे मिरर वगैरे आहेत मित्रांनो हे आपले फोल्डेबल आहेत, ज्यावरती तुम्हाला LED इंडिकेटर्स वगैरे मिळून जाईल. बाकी आपण जर बघायला गेलो मित्रांनो आपल्या गाडीच्या टायर्स वगैरे बद्दल, तर तुम्ही जर नॉर्मल बघा की आपल्याला डायमंड कार्ड अलॉय पण मिळून जातील, आणि नाईट एडिशन मध्ये तुम्हाला ब्लॅक अलॉय पण येऊन जातील, जे की अपडेटेड आहेत मित्रांनो. बाकी यामध्ये तुम्हाला ब्लॅक अलॉय वगैरे येऊन जातील, जे की 17 इंचचे आहेत. म्हणजेच की 215
60R70 इंचचा टायर आहे मित्रांनो, जे की आपल्याला येऊन जाते जे की कंपनीचा. याच्यामध्ये मित्रांनो तुम्हाला ट्यूबलेस वगैरे आणि डिस्क वगैरे जातात मित्रांनो. नाईट मध्ये गेले तुम्हाला तर याचे कॅलिपर वगैरे जे सिल्वर मध्ये आहे हे तुम्हाला त्यातून रेड मध्ये येऊन जाईल मित्रांनो, जेणेकरून आपल्या गाडीचं लुक अजून पण चांगलं येऊन जाते मित्रांनो. सध्या यामध्ये हायवे ट्रेन टायर वगैरे येऊन जातील मित्रांनो. आणि इंटेरियर वगैरे आपण पाहायला गेलो तर सगळ्यात पहिले आपल्या केलेस इंटेरियर वगैरे गाडीमध्ये येऊन जाते. आणि कधी बॅटरी वगैरे संपली आपल्या चाबीची तर आपण मॅन्युअली पण ओपन करू शकतो मित्रांनो. आता इथं आपण बघायला मित्रांनो डोर वरती आपल्याला विंडो कंट्रोल करायला जातील, चाइल्ड लॉक सिस्टीम, लॉक अनलॉक, मिरर फोल्डेबल वगैरे आहेत मित्रांनो याच्यामध्ये, जो की इलेक्ट्रिक आहेत मित्रांनो. बाकी इथं लॉक अनलॉक वगैरे, बाकी आपल्या खाली आपले स्पीकर, सामान ठेवण्याची जागा वगैरे हे आपल्याला येऊन जाईल मित्रांनो. बाकी सीटचे कंट्रोल वगैरे आपण पाहायला गेलो तर जसं आपला हा पॅनल आहे, याला जर आपल्याला सोमराम करायचं असेल हे बटन दिलेलं आहे. सीटला तुम्हाला जर सोमराम करायचं असेल असं हायटेड वगैरे हे बटन आहे. बाकी सीटला पूर्ण जर तुम्हाला सोमराम करायचं असेल तुम्हाला इथं खाली बटन वगैरे दिलेलं मित्रांनो. तर सध्या बसलेलो मित्रांनो गाडीमध्ये मी, गाडीचा जो आपला जो स्टेरिंग वगैरे मिळून जाईल ते आपल्या या प्रकारे येऊन जाईल मित्रांनो. आणि सध्या याचं जे मीटर वगैरे आहे सध्या हा बांधे मित्रांनो, कारण की सध्या आपली गाडी स्टॉक यार्ड मधली गाडी आहे. ही जर आपली जसं डिस्प्ले वगैरे असते त्याचं मीटर चालू असतं, तसं मित्रांनो फुल्ली डिजिटल मीटर वगैरे जाईल आपल्याला. आणि जी स्क्रीन वगैरे याच्यामध्ये तुम्हाला ॲपल कारप्ले अँड ऑटो याच्यात मित्रांनो हे वायरलेस काम वगैरे होऊन जाते मित्रांनो. बाकी स्टेरिंगमध्ये आपण येऊया परत, हुंडाचे लोक वगैरे इथं येऊन जाईल आपल्याला. या बाजूला आपले जे MID कंट्रोल असते ते आपल्याला येऊन जाईल मित्रांनो. बाकी क्रूज कंट्रोल वगैरे आणि याचे जे फीचर्स वगैरे ते आपल्या इथे येऊन जातील. बाकी या बाजूला याचे इन्फ्लुएन्स सिस्टम वगैरे त्याचे कंट्रोल करायला जातील आपल्याला, मोड्स वगैरे या बाजूला येऊन जातील जे की त्यांनी कामवर करून जाईल. पण आपल्या गाडीमध्ये जे आपले हेडलाइट कंट्रोल वगैरे दिले ते आपल्या या बाजूला येऊन जातील, ज्यामध्ये आपल्याला ऑटोमॅटिक हेडलाइट सेट वगैरे दिलेला आहे. बाकी याच्यावरतून तुम्ही नाही केला DRS वगैरे ऑन करू शकता मित्रांनो. आणि या बाजूला आपले जे गाडीचे वायपर सेट वगैरे ते येऊन जातील, जे फ्रंट अँड रिअरचे मित्रांनो. बाकी जे स्क्रीन वगैरे याच्यामध्ये आपल्या कारपेट वगैरे हे आपले येऊन जाते. खालच्या बाजू आपण जर बघायला गेलो AC कंट्रोल वगैरे येऊन जातील, ज्यामध्ये तुम्हाला ऑटोमॅटिक AC सेट वगैरे आपण दिलेला आहे. गरमीच्या AC चांगलं काम वगैरे करते मित्रांनो. आणि राहिली गोष्ट टेम्परेचर कंट्रोल वगैरे आपल्या इथं दिलेलं मित्रांनो. खाली आपल्याला एक USB चार्जिंग पण वगैरे दिलेलं आहे, टाईप C दिलेलं आहे आणि एक 12 वॉट चार्जिंग पण दिलेलं आहे मित्रांनो. बाकी रिव्हर्स कॅमेरा क्वालिटी वगैरे जर आपण बघायला गेलो तर या प्रकारे मित्रांनो याची जी रिव्हर्स कॅमेरा क्वालिटी वगैरे ती आपल्याला मिळून जाईल मित्रांनो. बाकी मित्रांनो जे प्रॉपर ग्रॅलियन वगैरे दिलेली आहे, म्हणजे जिकडे आपला टायर कलटवलेला असेल त्या साईडचा आपल्याला प्रॉपर दाखवते टायर कलटलेला आहे म्हणून. तरी पण चांगले फीचर्स करून जाईल मित्रांनो. 6 स्पीड ट्रान्समिशन गाडीमध्ये आपल्याला येऊन जाते मित्रांनो. बाकी मॅन्युअल हँड वगैरे याच्यामध्ये येऊन जाते मित्रांनो. आणि या बाजूला आपल्याला 2 कम्फर्ट वगैरे येऊन जातील. बाकी आपण इथं बघायला गेलो आपलं जे आर्मरेस्ट वगैरे हे प्रॉपर होऊन जाईल. नॉर्मल टाईप आपल्या सनरूफ वगैरे गाडीमध्ये आपल्याला येऊन जाते मित्रांनो. आणि इथं सनग्लासेस होल्डर वगैरे हे आपल्याला येऊन जातील. बाकी जे तिकीट होल्डर वगैरे ते पण आपल्या इथे येऊन जाईल मित्रांनो. आता राहिली गोष्ट आपल्या जे लाईट वगैरे ते आपल्याला LED टाईप आपल्या लाईट येऊन जातात गाडीमध्ये. बाकी या बाजूला पण सनग्लासेस होल्डर वगैरे येऊन जाईल. बाकी डे नाईट टाईप आपले मिरर वगैरे गाडीमध्ये येऊन जातील. आणि खालती आपल्याला चांगलं ग्लब बॉक्स वगैरे येऊन जाईल, म्हणजे चांगलं स्पेस वगैरे त्यात येऊन जाते. ग्लॉस ब्लॅक इथे येऊन जाईल मित्रांनो. बाकी व्हाईट वगैरे येऊन जाते. बाकी सब बफर आपल्या इथे येऊन जाईल. आणि या बाजूला आपल्याला मॅग्नेटिक आपलं असते ते आपल्या इथे येऊन जाते मित्रांनो. बाकी इंजन स्टॉप बटन, ॲडल स्टॉप, टॅक्सी कंट्रोल आणि हेडलाईट लेवल इथून मला ID सपोर्ट करू शकतो मित्रांनो. तर या प्रकारे आपल्या गाडीचा जो फर्स्ट रो आहे ते आपल्याला मिळून जाईल मित्रांनो. आता आपण जाऊया गाडीच्या सेकंड रो मध्ये. सेकंड रो वगैरे बद्दल आपण बघायला गेलो मित्रांनो तर जो पाठीमागं जो स्पेस वगैरे असतो ना म्हणजे बसण्यासाठी ते चांगलं आहे मित्रांनो याच्यामध्ये. म्हणजे जसं की तुम्ही बघू शकता ते थाय सपोर्ट असते ते पण चांगलं आहे. रेगरूम वगैरे पण चांगला आहे याच्यामध्ये. बाकी इथं आपल्याला 2 AC वगैरे दिले आहेत कंपनीद्वारा. आणि खाली आपल्याला टाईप C चार्जिंग वगैरे पण दिलेले आहे, फोन होल्डर पण दिलेले मित्रांनो. सामान ठेवण्यासाठी जागा बाजूला दिलेली आहे. इथं आपल्याला लाईट वगैरे जाईल मित्रांनो, जे की LED मध्ये येऊन जाते, जे की आपण गेट वगैरेच्या वेळेस आपण ओपन करू शकतो. बाकी नॉर्मल हँडल वगैरे येऊन जाते. सीट बेल्ट वगैरे मित्रांनो आपल्याला ॲडजस्टेबल आहेत, म्हणजे ड्रायव्हरच्या हाईटनुसार त्याला वरती खाली आपण करू शकतो. बाकी गाडीमध्ये आपल्याला 6 एअर वगैरे येऊन जातील मित्रांनो. 2 हेडर्स वगैरे आपल्या इथे येऊन जातील. बाकी कप होल्डर वगैरे गाडीमध्ये येऊन जातील मित्रांनो. या प्रकारे आपली गाडी जी इथं सेकंड वगैरे आपल्या येऊन जाईल क्रेटाचं मित्रांनो. बाकी याच्यामध्ये आपले कर्टन्स वगैरे आपल्या प्रॉपर येऊन जातात मित्रांनो कंपनीद्वाराच. तर याच्यामध्ये जे ऊन वगैरे मित्रांनो जे कमी जाईल याच्यामध्ये ते चांगल्या प्रकारे कमी होऊन जाईल ऊन वगैरे ना गाडीमध्ये. बाकी आपल्या गाडीचे जे रिअल प्रोफाईल वगैरे मित्रांनो ते आपल्या या प्रकारे मिळून जाईल. यामध्ये जे ब्रेक लाईट वगैरे आहे, म्हणजे की कनेक्टेड टेल लाईट वगैरे या गाडीमध्ये आपल्याला मिळून जाईल मित्रांनो. आणि जे इंडिकेटर्स वगैरे आपल्या LED मध्ये येऊन जातात. बाकी मित्रांनो इथं आपल्या येऊन जाते इथं जे ब्रेक लाईट वगैरे ते आपल्याला येऊन जाईल. आणि आपण जर बघायला गेलो खालच्या बाजूला तर जो रिव्हर्स कॅमेरा वगैरे आपल्या इथं दिलेला आहे. रिव्हर्स लाईट वगैरे जो असतो ते आपल्याला इथं दिलेलं मित्रांनो. 4 पाकी सेन्सर, क्रेटाची बॅजिंग, ह्युंडाईचे लोगो वगैरे. बाकी रिव्हर्स कॅमेरा वगैरे इथे येऊन जाईल मित्रांनो, हे बघू शकता तुम्ही. आणि जे नंबर प्लेटसाठी लाईट दिली आपल्या हेल्जोन लाईट वगैरे दिलेली कंपनी याच्यामध्ये, जे LED लाईट वगैरे नाही दिलेत मित्रांनो. बाकी तुमची जागा वगैरे इथं दिली आपल्या खाली पाठीमागून. बाकी रिअर वायपर, डिफॉगर, हॅलो स्टॉप लॅम्प, शाफ्ट एंटीना, रूफ रेल्स यासारखे सगळे फीचर्स वगैरे मित्रांनो याच्यामध्ये येऊन जातील. बाकी राहिली गोष्ट मित्रांनो डिझेल टाकायसाठी जागा तिथं दिलेली, ज्यामध्ये तुम्हाला डिझेल 50 लिटरचं आणि बाकी DF ते आपल्याला 10 ते 20 लिटर टाकावं लागेल याच्यामध्ये. बाकी डिके वगैरे जर आपण बघायला गेलो
433 लिटरचं याच्यामध्ये येऊन जाईल मित्रांनो. चांगलं स्पेस वगैरे येऊन जाते डिक्कीमध्ये. बाकी खाली आपल्याला येऊन जाते स्टेपनी टायर वगैरे मित्रांनो, जो की आपल्याला येऊन जाते 16 इंचचा टायर आहे मित्रांनो. म्हणजे आता जसं आपल्या गाडीचा मेन टायर वगैरे 17 इंचचा आहे, तर स्टेपनी आपल्याला 16 इंचची येऊन जाते मित्रांनो गाडीमध्ये. डिक्कीला करू एकदा बंद वगैरे. त्या प्रकारे आपले जे मागून जे लुक आहे ते आपल्याला या प्रकारे मिळून जाईल मित्रांनो. तर मित्रांनो तुम्हाला कसा वाटला आपला रिव्ह्यू वगैरे मराठीमध्ये कमेंट करून सांगा. आणि यानंतर तुम्हाला अजून कोणत्या गाडीचा रिव्ह्यू वगैरे बघायचा असेल मराठीमध्ये ते पण कमेंट करून सांगा मित्रांनो. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. तर आपण सांगा यांना